जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाच्या या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पेन्शन प्लॅन या विषयावर आज आपण बोलणार आहोत. कारण मित्रांनो, नोकरीला लागल्यापासून आपण नियमितपणे पैसे साठवत असतो. पैसे साठवण्याची सवय स्वतःला लावून घेत असतो. पण ती नेमकी कशासाठी? कारण 60व्या वर्षी जेव्हा साधारणतः आपलं नियमित उत्पन्न थांबतं, पगार थांबतो, त्यावेळी आपल्याला त्या पैशातनं पुढची उपजीविका करायची असते यासाठी. आणि मग त्यासाठी खास पेन्शन प्लॅन सुद्धा उपलब्ध आहेत. याची माहिती तुम्हाला आहे का? जे 60व्या वर्षानंतर दर महिन्यात पगारासारखे पैसे तुम्हाला मिळवून देऊ शकतात. असे हे पेन्शन प्लॅन आहेत आणि त्याची माहिती आज या कार्यक्रमातून भाषा पैशाची मधून आपण घेणार आहोत. पेन्शन प्लॅनची सगळी माहिती आज आपण घेणार आहोत. स्वाती रेणापूरकर आपल्याबरोबर त्यासाठी आलेले आहेत. आर्थिक सल्लागार आपल्याला आता जॉईन झाल्यात. HSBC बँकेत त्या सल्लागार म्हणून त्यांनी काम केलंय आणि त्यानंतर आता मागची जवळजवळ वर्षभर त्या स्वतः इंडिपेंडेंट प्रॅक्टिस करतात. स्वातीजी, कारण आपण बोलतोच आहोत पेन्शन प्लॅनबद्दल, त्यामुळे सगळ्यात आधी की अशा प्रकारच्या पेन्शन प्लॅनचा नेमका उपयोग आपल्याला काय होणार असतो आणि गुंतवणूक म्हणून त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? सगळ्यात सर्वप्रथम आपण समजून घेऊया की पेन्शन प्लॅनची आज आधीच्या काळापेक्षा म्हणजे आपल्या आधीच्या पिढीपेक्षा जास्त गरज का आहे. कारण की सगळ्यात लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे, इन्फ्लेशन रेट आहे आणि म्हणजे वाढणारे हेल्थकेअर कॉस्ट. त्यामुळे आणि मोर अँड मोर आपण विचार करतोय की आपले जे सिल्वर इयर्स आहेत ते वी शुड स्पेंड विथ डिग्निटी. त्यामुळे आज पेन्शन प्लॅनची किंवा टू हॅव अ रेग्युलर इन्कमची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज म्हणजे मला असं वाटतं की बरेच जण आज आधीच्या काळात कसं होतं की गव्हर्नमेंट नोकऱ्या होत्या बऱ्याचशा लोकांना, पण आता तितक्याच मे बी दुप्पट प्रमाणात प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण लोकांना नोकऱ्या आहेत. आणि त्यावेळेला काय होतं की गव्हर्नमेंटकडनं जेव्हा पेन्शन मिळत नाही तेव्हा प्रायव्हेट लोकांना अगदी वेन दे स्टार्ट द एम्प्लॉयमेंट त्या दिवसापासूनच विचार करायला लागते त्यांच्या पेन्शनची. त्यामुळे आपल्याला गरज आहे पेन्शन प्लॅनचा विचार करण्याची फ्रॉम द डे वी स्टार्ट अर्निंग द मनी. बरोबर. आणि म्हणून मग पेन्शन प्लॅनमध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा काय महत्त्वाच्या गोष्टी असतात? कारण आपला उद्दिष्ट असं आहे की 60व्या वर्षीनंतर आपल्याला एक नियमित रक्कम या आपण गुंतवलेल्या पैशातनं मिळाली पाहिजे. तर असं करताना असे हे असताना आपलं उद्दिष्ट असताना पेन्शन फंडकडे आपण कसं बघायचं आहे? पेन्शन फंडकडे आपण एकदम सिरियसली बघायला पाहिजे, कारण की ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की वेनेवर यू आर 20 इयर और 30 इयर ओल्ड, आपल्याला पहिल्यांदा आपले फायनान्शियल तुम्ही कोणालाही विचारा त्यांचं पहिला फायनान्शियल माझ्या मुलांची शिक्षणं किंवा म्हणजे त्यांची लग्न ही एक इमिजिएट गोल्स असतात. आणि मोस्ट ऑफ द टाईम लोक त्यांचं पेन्शन किंवा जे उतारवय म्हणतात ते विसरून जातात. हा तितकाच महत्त्वाचा पेन्शन म्हणजे आर्थिक गोल आहे ज्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे फ्रॉम द डे वन. जर का सपोज तुम्ही आजपर्यंत केलेलं नसेल तो कल करे सो आज कर, आज करे सो अब ह्या अनुषंगाने तुम्ही लगेचच त्या गोष्टीला सुरुवात केली पाहिजे आणि लगेचच तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला तुम्ही या बाबतीत घेतला पाहिजे. बरोबर. आता पुढचा मुद्दा जो असा येतो की आपण नोकरी लागल्यानंतर आपला काही पैसे हे पगारातले प्रॉव्हिडंट फंडमध्ये पण जात असतात. एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड असेल, सरकारी प्रॉव्हिडंट फंड असेल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी. मग प्रॉव्हिडंट फंड हा सुद्धा निवृत्तीसाठीच आहे, पेन्शन हे सुद्धा निवृत्तीसाठी आहे. मग हे दोन एकच आहे, वेगळं आहे, काय ह्याच्यातला फरक आहे? ओके, आता नाव आपण इन्स्ट्रुमेंट्स रिलेटेड टू पेन्शन प्लॅनकडे वळूया. तसं बघायला गेलं तर तसा फारसा फरक नाही EPF आणि PPFमध्ये. PPF इज वेल नोन की ते 15 वर्षापर्यंत तुमचं अकाउंट चालतं आणि लिक्विडिटी नसते तुम्हाला. आणि आधी काय होतं की जवळजवळ 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त टक्के रिटर्न मिळत होते त्याच्यामध्ये. पण आता जनरली 2015 पासनं गव्हर्नमेंटचे जे रोखे असतात, बॉन्ड्स असतात, त्याच्या रिलेटेड त्याचा दर झालेला आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे EPF PPF झालं. दुसऱ्या गोष्टी झाल्या तुमच्या म्हणजे व्हेरी वेल ट्रेडिशनल ज्याला आपण FDs वगैरे म्हणतो. FD म्हणा, RD, MIS जे ट्रेडिशनल प्लॅन्स आर व्हेरी वेल नोन, जिथे लोक सुरक्षित गुंतवणूक करतात. पण त्यामध्ये कसं होतं की तुम्ही रिस्क न घेत असल्यामुळे तुम्हाला एक ठराविक रिटर्न येतो. आणि त्याच्यामध्ये कसं होतं की इन्फ्लेशन इज नॉट टेकन केअर.
विच इज अ सुपर विलन आजच्या घडीला बघायला गेलं तर. त्यामुळे आत्ता गरज आहे की नॉट ओनली दॅट जिथे तुम्हाला अशोर्ड इन्कम मिळतं, यू नीड टू चेक आउट द अदर रेव्हेन्यूज ऑल्सो लाईक NPS आणि ELSS प्लस द म्युच्युअल फंड विच प्रोव्हाइड दी पेन्शन प्लॅन्स. हे सगळे ॲव्हेन्यूज आहेत आत्ता सध्या आपल्याकडे. बरोबर. पण आपण एक स्पेसिफिकली जेव्हा पेन्शन फंडबद्दल आपण बोलत असतो तेव्हा पेन्शन फंडमध्ये आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत गुंतवणूक करताना? गुंतवणूक करताना आम्ही जनरली आपण म्हणजे जेव्हा म्हणतो की ह्या 5 गोष्टी तुम्ही करायला पाहिजे किंवा 5 गोष्टी तुम्ही नाही करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की यू शुड स्टार्ट अर्ली ॲज सून ॲज पॉसिबल, बिकॉज दॅट वे यू गेट द कंपाऊंडिंग. कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होतो. त्याच्यामुळे कंपाऊंडिंग इंटरेस्ट आपण ज्याला म्हणतो की सपोज तुम्ही जेव्हा 25 वर्षाचे असतात, विच इज अ साधारण वय लोकांचं टू स्टार्ट वर्किंग अँड ऑल दॅट, त्यावेळेला जर का तुम्ही सुरुवात केली आणि सपोज तुम्ही 1,000 महिन्याला सेव्ह करताय, तेच जर का तुम्ही 40व्या वर्षी केलं तर तुम्हाला जवळजवळ 5,000 ते 10,000 सेव्ह करण्याची गरज लागते महिन्याला तुमच्या पेन्शन फंडसाठी. सो इट इज बेटर टू स्टार्ट अर्ली. दॅट इज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, ऑलवेज थिंक अबाउट द इन्फ्लेशन. ओके, कारण की इट इज अ किलर. आणि आपला भारत देश असा आहे की जिथे इन्फ्लेशन रेट इज सपोज टू बी दी हायेस्ट, राईट. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आपण रिस्क घ्यायला खूप घाबरतो की नको माझे पैसे बुडाले तर काय, म्हणजे काय होणार माझं. नाही, ती अगदी बरोबर काय म्हणतात त्याला मानसिकता आहे. पण ॲट द सेम टाइम यू नीड टू वेव की जर का जिथे रिस्क कमी तिथे परतावा कमी आणि जिथे रिस्क जास्त तिथे परतावा जास्त. हे साधी सरळ गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडीशी रिस्क ॲपेटाईट पण ठेवा, कारण की दॅट विल गिव्ह यू गुड रिटर्न्स. पेन्शनमध्ये म्हणजे जिथे आपल्याला इन्कमची नियमित गरज आहे तिथे जोखीम किती घ्यायची हा एक मुद्दा आहेच आणि तो विचारायचाच आहे. त्यापूर्वी पहिला फोन कॉल आपण घेऊया. वासुदेव सनके फोन लाईनवरून पालघरहून आपल्याबरोबर आहेत. वासुदेवजी, तुमचं स्वागत आहे भाषा पैशाची मध्ये. तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. मॅडम, मी सरकारी अधिकारी म्हणून रिटायर झालेलो आहे. तर मला आता एकदम पैसे मिळाले आहेत, तर मी माझ्या नातवाला, मुलाच्या मुलाला मी पैसे एकदम गुंतवू पाहतोय आणि त्याचा बेनिफिट कशा प्रकारे त्या मुलाला मिळू शकतो, हा माझा प्रश्न पहिला आहे. बरोबर. तुम्हाला रिटायरमेंट नंतर पैसे मिळाले आहेत? होय. आणि ते तुम्हाला नातवासाठी गुंतवायचे आहेत? होय. बरोबर. प्रश्न पेन्शन फंडशी थेट निगडीत असा नाही आहे, पण त्यांना एकरकमी पैसे मिळाले आहेत निवृत्तीनंतरचे आणि ते त्यांना त्यांच्या मुलासाठी, नातवासाठी गुंतवायचे आहेत, ज्याचा त्याला पुढे जाऊन उपयोग होऊ शकेल. सर्वप्रथम आयडिया अगदी म्हणजे त्यांचा विचार अगदी छान आहे. पण मी असं त्यांना पहिलं सजेशन देईन की तुम्ही पहिल्यांदा बघा की तुमचं वेदर त्यांची पेन्शन हॅज बीन टेकन केअर ऑर नॉट. इफ दॅट इज डन देन इन्व्हेस्ट फॉर त्यांच्या नातवासाठी. कारण की आपण नेहमी बघतो एरोप्लेनमध्ये तुम्ही दुसऱ्यांना मास्क देण्याच्या आधी तुम्ही स्वतः मास्क घ्या. ओके, आता मी अज्युम करते की त्यांची पेन्शन हॅज बीन टेकन केअर आणि आता त्यांना नातवासाठी काही करायचं आहे. तर मी त्यांना असं सजेस्ट करेन की नातू आत्ता लहान आहे आणि सपोज आता नातू म्हटल्यानंतर मी कन्सिडर करते की वयवर्ष 5 आणि त्याचं स्कूलिंग सुरू झालं असल्यामुळे तर त्याचा पुढचा टप्पा असणार आहे त्याचं 10वी किंवा 11वीचं ॲडमिशन. तर आपल्याकडे जर का 10 वर्ष असतील तर मी डेफिनेटली त्यांना सजेस्ट करेन की पेन्शन फंड तर त्यांना गरज नाही आहे नातवासाठी असल्यामुळे कोणत्याही कंपनीचा चांगला बॅलन्स फंड त्यांनी घ्यावा, जेणेकरून 10व्या वर्षी त्यांना तो परतावा मिळेल नातवासाठी त्यांच्या. बरोबर. आणि बॅलन्स फंडमध्ये जाणं जास्त चांगलं आहे. हां, नातवासाठी असेल तर बॅलन्स फंड, पण जर का त्यांच्या स्वतःच्या पेन्शनसाठी असेल तर मग दुसऱ्या गोष्टींचा विचार करायला. बरोबर. मगाशी आपण जे बोलत होतो आणि ते बोलत होतो पेन्शन फंडमधली जोखीम. कारण जोखीम कोणत्या वयात घ्यायची आणि जेव्हा आपल्याला त्याचा उपयोग आहे त्यावेळेला एक ठराविक रक्कम आपल्याला मिळावी, यामध्ये सुद्धा जोखीम हा मोठा भाग असतो. मग अशावेळी पेन्शनसाठी तरतूद करताना तिथे जोखमीचा नेमका हे काय आहे, रेशो काय आहे? आता म्हणजे आपल्या आर्थिक वर्ल्डमध्ये एक सर्वसाधारण नियम असतो की तुमचं वय, सपोज आता माझं आज वय 38 वर्ष आहे, तर हाऊ मच आय शुड इन्व्हेस्ट इन टू इक्विटी इज इक्वल टू जोखीम असा आज आपण कन्सिडर करतो. तर 100 मायनस माय एज, वॉट एव्हर इज युअर एज, 100 मायनस युअर एज इज इक्वल टू वॉट एव्हर यू शुड इन्व्हेस्ट इन टू इक्विटी. आणि त्या
टक्क्यानुसार तुम्ही जोखीम घ्यायला काही हरकत नसते त्या पर्टिक्युलर फंडामध्ये. तर जनरली बॅलन्स फंड टेक्स केअर ऑफ दोज थिंग जेव्हा तुम्ही यंग असता साधारण 35 ते 40 पर्यंत, कारण की बॅलन्स फंडामध्ये 65% तुमची इक्विटीची गुंतवणूक असते. सो त्याप्रमाणे त्या रेशोनुसार तुम्ही जोखीम घेऊ शकता. बरोबर. आणि पेन्शन फंड निवडताना फक्त एक प्रकारचा विशिष्ट प्रकारचा असा पेन्शन फंड आहे की त्याचे सुद्धा काही पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत? ओके, आता पेन्शन फंड जेव्हा म्हणतो आपण तर फंडाच्या ऐवजी आपण असं म्हणूया की पेन्शन इन्स्ट्रुमेंट्स आजकाल आपल्याकडे काय आहेत. ओके, जर का लिस्ट डाऊनच करायचं असेल तर जे ट्रेडिशनल आहे, सपोज FD, RD, MIS, PPF, EPF ह्या सगळ्यांच्या बाबतीत जनरली लोकांना कल्पना असते. पण 3 मोर ॲव्हेन्यूज आहेत, 3 और 4 म्हणूया आपण, कारण की चौथा जो ऑप्शन आहे तो डिपेंडिंग, इट्स नॉट एक्झॅक्टली रिलेटेड टू द पेन्शन पण रिलेटेड टू ओपन टू एव्हरीबडी. पहिला ॲव्हेन्यू विच इज म्हणजे 2015च्या बजेटनंतर जो आलेला आहे तो NPS आहे. दुसरा आहे ELSS. तिसरा आहे म्युच्युअल फंड स्पेसिफिकली फॉर पेन्शन पीपल, पेन्शन फंड्स आहे सच. आणि चौथा आहे नॉर्मल म्युच्युअल फंड, जिथे तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या नुसार तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर आपण आता पहिला घेऊया NPS. आधी फक्त सविस्तर आपण जाऊया प्रत्येक इन्स्ट्रुमेंटकडे. तोपर्यंत आपण एक पहिला फोन कॉल घेऊया. आरती आपल्याबरोबर फोन लाईन वरून आहेत मुंबईहून. आरतीजी, काय आहे तुमचा प्रश्न? मला विचारायचं होतं की माझं वय आता जवळजवळ 56 आहे, तर ते मला गुंतवणूक करता येईल का पेन्शन फंडामध्ये? चांगला प्रश्न आहे. सुरुवात कधी करायची हे असं म्हणून पण आपण त्याच्याकडे बघू शकतो. पण त्यांनी आता आपल्याला विचारलंय, त्या 56 वर्षाच्या आहेत, पेन्शन फंडात जर स्पेसिफिकली त्यांना गुंतवणूक करायची झाली तर त्या करू शकतात का, आणि जर करता येत असेल तर कशी? जनरली पेन्शन फंड म्हणजे PPF मध्ये आपण जनरली सजेस्ट करतो की वेन यू आर 45 दॅट इज द टाईम यू शुड स्टार्ट, कारण की 15 वर्षाचं तुमचं लॉक इन पिरियड असतो PPF मध्ये. पण त्या आता 56 वर्षाच्या असल्यामुळे आय एम अज्युमिंग की त्यांच्याकडे काही एक्स अमाऊंट ऑफ कॉर्पस आहे. ओके, तर माझ्या मते NPS सुद्धा थोडासा नॉट सच अ गुड सुटेबल ऑप्शन फॉर हर. तर आय वुड सजेस्ट 60 कन्सिडरिंग ELSS एक ऑप्शन असू शकतो त्यांच्यासाठी, किंवा मग बॅलन्स फंड किंवा डेट फंड वुड बी अ गुड ऑप्शन फॉर हर. बरोबर, कारण 56व्या वर्षी त्या फारशा जोखीमही घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला सल्ला असा आहे की तुम्ही ELSS म्युच्युअल फंड मधला टॅक्स सेव्हिंग जो ऑप्शन आहे, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, त्याचा उपयोग तुम्ही करू शकता, किंवा असेच डेट फंड मधले काही म्युच्युअल फंड आहेत ज्याचा उपयोग तुम्ही करू शकता. आणि तुमची रक्कम जी आहे त्यामध्ये एक गठ्ठा सुद्धा गुंतवू शकता, ज्यातनं तुम्हाला चांगला परतावा नक्कीच मिळू शकेल. पण आता बोलता बोलता एक चांगला मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. 56व्या वर्षी त्यांनी इच्छा दाखवली आहे गुंतवणूक सुरू करण्याची, ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. पण मग असा प्रश्न येतो, 56व्या वर्षी जर आता तुमच्या उत्तरं बघितल्यावर मला कळतंय की काही मार्ग आहेत ते बंद झालेले असतात तोपर्यंत गुंतवणुकीचे. मग सुरुवात नेमकी कधी करायची? सुरुवात मी पहिल्यांदा म्हणल्यासारखं कल करे सो आज करे सो अब, पण ठीक आहे, म्हणजे जब जागे तब सवेरा आपण म्हणतो तसं. आय थिंक जनरली म्हणजे व्हॉट एव्हर क्लायंट्स आम्ही भेटतो ते 40 किंवा 45च्या दरम्यान त्यांना अशी चाहूल लागलेली असते की नाही आता रिटायरमेंट होणार आपली, आणि दॅट इज द टाइम दे स्टार्ट अबाउट पेन्शन, थिंकिंग अबाउट पेन्शन अँड पेन्शन प्लॅन्स. सो आय थिंक दॅट इज द राईट टाईम. बट 45 इज वॉट यू कॉल दॅट द थ्रेशोल्ड लिमिट. त्याच्यानंतर थोडंसं अवघड जातं सगळं. त्याच्यामुळे आय वुड सजेस्ट सगळ्या प्रेक्षकांना की त्यांनी 45च्या आधीच रिटायरमेंटचा विचार आपण असं म्हणजे नोकरीच्या पहिल्या दिवशीपासून अगदी करेक्ट. आणि पुढचा प्रेक्षक एक रामभाऊ वाघ अकोल्याहून आपल्याशी जोडले गेलेत फोन लाईनवरून. रामभाऊ, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. आणि आपण बोलेपर्यंत फोन कट झालाय. पण हा एक जो मुद्दा आपण आता घेतला, कधी सुरुवात करायची, आता कधी सुरुवात करायची हे आपलं ठरलंय. पहिल्या दिवशीपासून आपण सुरुवात करणार आहोत, पहिल्या पगारापासून. कशी करायची? त्याच्या आधी मी एक पॉईंट सुचवू इच्छिते रुजुता, की कसं असतं भारतात एवढी अशी का निकड आहे, कारण की परदेशात जर का तुम्ही बघितलं US किंवा UK मध्ये सोशल सिक्युरिटी सिस्टम नावाची एक सिस्टम असते, जिथे तुम्हाला म्हणजे आपण ज्याला म्हणतो डाळ भाताची भ्रांत, म्हातारपणी डाळ भाताची भ्रांत ही किंवा हेल्थ केअरची भ्रांत तिथे नसते. कारण की तिथे कसं असतं की तुमच्या फ्रॉम डे 1 पासून तुमचा टॅक्स असा डिडक्ट केला जातो जेणेकरून तुमच्या म्हातारपणाला गव्हर्नमेंट
तुम्हाला एक सोशल सिक्युरिटी देईल, पण आपल्याकडे तसा ॲव्हेन्यू नाहीये. त्यामुळेच आपल्याला डे 1 पासून, म्हणजे तिथं जर का ते करत म्हणजे सरकार करते तर इथे आपण आपला स्वतःचा विचार करायचा, फेंड फॉर आवरसेल्फ करायचा आणि त्याच्यामुळे डे 1 पासून करायचा. असं एक फोन कॉल घेऊया मध्ये. श्रीप्रसाद जोशी पुण्याहून फोन लाईन वरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. श्रीप्रसाद, तुमचा प्रश्न विचारू शकता. हा, नमस्कार. नमस्कार. हा, मला एक विचारायचं आहे की नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये टियर 1 अकाउंटला जेव्हा आपल्याला रिडम्पशन करायचं असतं वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यावर, बरोबर, तेव्हा ती प्रोसिजर कशी असते? म्हणजे आपल्याला थेट पैसे मिळतात का काही वेगळी पद्धत आहे, ते मला माहिती पाहिजे. नाही, चांगला प्रश्न विचारलात. आपण NPS कडे वळणारच होतो. श्रीप्रसाद जोशी यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय, 60 वर्ष झाल्यानंतर जेव्हा पैसे परत घ्यायची वेळ येते तेव्हा नॅशनल सेव्हिंग स्कीमनुसार, नॅशनल पेन्शन स्कीमनुसार, माफ करा, काय प्रोसिजर आहे, काय प्रक्रिया आहे? म्हणजे त्यांचं अनालिसिस करेक्ट आहे की टायर 1 आणि टायर 2 असे 2 अकाउंट्स असतात. फॉर टायर 2 इट इज मॅन्डेटरी दॅट यू हॅव अ टायर 1 अकाउंट इन NPS. गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉयसाठी जो काही इनिशियल खर्च असतो NPSचा, मी थोडंसं डिटेलमध्ये जाते NPSचा बेसिक इन्फॉर्मेशन. जो इनिशियल खर्च असतो तो गव्हर्नमेंट बेअर करत असते आणि जे प्रायव्हेट एम्प्लॉईज असतात त्यांचे प्रायव्हेट एम्प्लॉयर्स करत असतात. पण जे सपोज सेल्फ एम्प्लॉयड असतात, माझ्यासारखे जे इंडिपेंडंट काम करतात, त्यांना दे हॅव टू बेअर देअर ओन एक्सपेन्स अबाउट ओपनिंग द अकाउंट आणि इनिशियल जे काही 20 रुपये वगैरे जे काही टॅक्स असतात ते. त्यामुळे आणि कसं होतं की मला माहिती नाही आहे की ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत का नाहीत ते, पण गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला NPSचा सगळ्यात जास्त फायदा होतो. आपण बघूया, कारण की कसं होतं टायर 1 मध्ये कन्सेप्ट आहे एक्झेम्प्ट टॅक्स NPS मध्ये. PPF मध्ये कसं असतं एक्झेम्प्ट, म्हणजे तुम्ही जेव्हा पैसे टाकता तेव्हाही तुम्हाला टॅक्स बेनिफिट ड्युरिंग द एंटायर टेन्युअर ऑल्सो तुम्हाला एक्झम्पशन मिळत असतं आणि तुम्ही जेव्हा 15 वर्षानंतर जो काही परतावा असेल किंवा लाभ असेल तो पण तुम्हाला टॅक्स फ्री असतो. पण NPS मध्ये तसं नाहीये. ती पॉप्युलर का झाली? कारण की 50,000 ओव्हर अँड अबोव्ह 1.5 लाख ऑफ युअर टॅक्स डिडक्शन अंडर 80C. त्याच्यानंतर अरुण जेटली सरांनी सांगितलं की ओके तुम्ही ती ओपन केली एक तर सगळ्यांसाठी, नॉट ओनली गव्हर्नमेंट एम्प्लॉय. 80CCD, राईट, यू आर राईट. 80CCD त्यांनी आपल्याला जे विचारलंय ते असं विचारलंय की पैसे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना गुंतवणूक केलेले पैसे परत मिळवायचे आहेत, तर त्याची सोय काय आहे? ते 60% विड्रॉ करू शकतात, पण 40% त्यांचं टॅक्सेबल इन्कम होईल. म्हणजे जे काही परतावा आहे आणि ते कसे त्यांच्या खात्यात जमा होतील? ते डायरेक्ट होतात. म्हणजे आजकाल सगळं ऑनलाईन झाले त्याच्यामुळे वन्स ही ऑर शी गिव्स द ॲप्लिकेशन ते डायरेक्ट म्हणजे त्यांनी जी बँकेची जी माहिती दिली असेल त्यांच्या बँक खात्याची तिथे ते डायरेक्ट जातील. आणि जर 60% त्यांनी घेतले तर त्याच्यावर टॅक्स नाहीये, उरलेले 40% आहेत त्याच्यावर त्यांना टॅक्स बसू शकेल, टॅक्स बसू शकेल. तर हे त्यांनी आपण NPS बद्दल पण बोलूया. पुला मांडवले नाशिकहून आपल्याशी आता जोडले गेलेले आहेत. मांडवले सर, काय आहे तुमचा प्रश्न? हॅलो. हा, नमस्कार सर. रिटायर होणार आहे, मला 45 लाख रुपये भेटतील तर मी कुठं अटकवायचे ते? 45 लाख रुपये मिळणार आहेत? नाही, 25 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. खूप सगळ्यात आधी अभिनंदन तुमचं. पेन्शन राहत नाही. तो अभिनंदन तुमचं. आणि त्यांना जे एकरकमी 25 लाख रुपये मिळणार आहेत त्यांना पेन्शनची सोय नाही आहे, त्यामुळे नियमित मंथली इन्कम त्यांना मिळू शकेल अशा प्रकारे त्यांना ते गुंतवायचे आहेत. हां, म्हणजे आता ते रिटायर झालेले त्याच्यामुळे आधीचे जे NPS वगैरे म्हणतो ते आपल्याला कन्सिडर करता येणार आहे. नाउ व्हॉट वी नीड टू कन्सिडर इज द म्युच्युअल फंड प्लॅन त्यांच्याकडे असेल असं. मंथली एक तर तुम्ही ट्रेडिशनल जाऊ शकता ज्याच्यामध्ये आय डोंट थिंक की आजचा खर्च सपोज ते नाशिकचे आहेत राईट, 25,000 वगैरे मिळतील. 25,000 तरी खर्च आहे आज महिन्याचा, ते मिळू शकेल. पण चांगला ऑप्शन त्यांच्यासाठी हा आहे की त्यांनी म्युच्युअल फंडामध्ये एक तर म्युच्युअल फंड रिलेटेड टू पेन्शन किंवा नॉर्मल आपले जे बॅलन्स किंवा मोस्टली डेट म्युच्युअल फंड्स आहेत त्यांच्यामध्ये करावा आणि डिव्हिडंड ऑप्शन घ्यावा, जेणेकरून मंथली पेमेंट ऑफ डिव्हिडंड वुड सफाईज फॉर हिज काय म्हणतात मंथली इन्कम, महिन्याचा खर्च असेल तो त्यातून निघू शकेल. सर, तुम्हाला सल्ला हाच आहे की तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार गुंतवणूक करा. असे काही प्लॅन्स आहेत म्युच्युअल फंड मधले ज्याच्या डेट फंड्स मध्ये गुंतवणूक करून तुम्ही एकरकमी हे तुमचे पैसे एका फंडात गुंतवू शकता आणि त्यातून जर तुम्ही
डिव्हिडंड ऑप्शन घेतला तर तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम तुमच्या गुंतवणुकीतून मिळत राहील आणि तुमचा महिन्याचा जो खर्च आहे तो त्यातनं तुम्ही भागवू शकाल. त्यासाठी तुम्ही फंड निवडण्यापूर्वी मात्र तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या, जेणेकरून कुठे फसवणूक होऊ नये आणि तुमचं जे उद्दिष्ट आहे याच्या पुढचं ते साध्य व्हावं. दरम्यान पुढचा फोन कॉल आपण घेऊया. दिनेश दुपारे चंद्रपूरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. दिनेश जी तुमचा प्रश्न विचारू शकता. मॅडम मी WCL चा एम्प्लॉईज आहे. हॅलो. हा बोला, ऐकू येतंय. मॅडम मी कोल इंडियाचा एम्प्लॉईज आहे. मला 12 वर्ष बाकी आहे. तर मला PPF अकाउंट मध्ये काय कशी पद्धत आहे तर थोडं मला माहिती द्या मॅडम. तुमचं PPF अकाउंट आहे का? हो मॅडम, नवीन खोलतोय. अच्छा, त्यांनी PPF मध्ये अकाउंट सुरू करण्याचा विचार केलेला आहे. तर PPF मध्ये अकाउंट सुरू करण्यापूर्वी काय त्यांना सल्ला असेल, कुठे जाऊन ते उघडू शकतात, वर्षाला किती त्यात भरू शकतात किंवा अशा पद्धतीने? राईट. इट इज गुड थिंग की त्यांना 12 वर्ष आहेत अजून, म्हणजे ही कॅन वेट 3 more years, म्हणजे रिटायरमेंट. त्यांचं वय साधारण मी 45 कन्सिडर करते. तर ते कोणते नॅशनलाइज बँकेत जनरली SBI मध्ये ओपन करतात. आजकाल PPF अकाउंट ICICI वगैरे मध्ये पण सुरू झालेलं आहे. ते SBI मध्ये तुम्ही SBI मध्ये जाऊ शकता. तिथे अकाउंट ओपनिंगचा फॉर्म आणि ते सगळं तुम्हाला देतीलच SBIचे एम्प्लॉई. तिथे ओपन करू शकता आणि 1 लाख रुपये म्हणजे PPF मध्ये दर वर्षाला 1 लाख रुपये हे टॅक्स फ्री आपण भरू शकतो. म्हणजे 1 लाख इज द लिमिट टू पुट इन टू PPF. तर त्यानुसार तुम्ही दर वर्षाला भरू शकता. म्हणजे मिनिमम अमाऊंट 500 किंवा 1000 आहे आणि मॅक्झिमम इज, म्हणजे मॅक्झिमम तसं तर भरू शकता, पण एक टॅक्सच्या दृष्टीने 1 लाख रुपये 1 लाखाचा दर वर्षाला. बरोबर. आणि त्यानंतर ते पैसे 60व्या वर्षीपासून त्यांना मिळायला सुरुवात होईल. 60व्या वर्षी म्हणल्यापेक्षा आपण, कारण की 15 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे PPFचा, 15 वर्षाच्या नंतर डेफिनेटली त्यांना ते परतावा मिळत राहील, ते पैसे उपलब्ध. आणि ते जेव्हा ते PPF मधनच पैसे काढतील तेव्हा ते करमुक्त असतील किंवा करमुक्त? PPFची पूर्ण जे काही म्हणजे वाढ झालेली आहे किंवा काय असेल परतावा असेल तो कम्प्लिटली टॅक्स फ्री असतो. आणि सरकारी दर त्यांना मिळत राहील दर वर्षाला, जो सरकार दरवर्षी निश्चित करतो, जो आता 8.7 आहे मला वाटतं नवीन वर्ष आहे. येस येस येस, बरोबर. तर असं ही PPFचा पर्याय खूप चांगला आहे आणि तुम्ही आता निर्णय घेतलाय ते खूप चांगला आहे. अकाउंट ओपन करून तुम्ही नियमितपणे त्यात पैसे भरू शकता. एक शेवटचा फोन कॉल घेऊया. वेळ संपत आली आहे कार्यक्रमाची. वनिता बुक्तारे नाशिकहून फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत. बघूया त्यांना काय प्रश्न विचारायचा आहे. वनिताजी, काय आहे तुमचा प्रश्न? नमस्ते मॅडम. नमस्ते. माझा प्रश्न असा आहे की माझं वय 38 आहे सध्या. तर आणि आम्हाला नोकरी नाहीये आणि इन्कम एवढं जास्त नाहीये. तर आमच्या सारख्यांनी कुठं गुंतवणूक करायची की जेणेकरून 60 वर्षानंतर आम्हाला 5-1 हजार पेन्शन मिळेल असं? ह्या ह्यानी आपण अटल पेन्शन योजनेबद्दल काय त्यांना माहिती आपण देऊ शकतो का? मुळात त्यांची नियमित इन्कम नाही आहे. नियमित इन्कम आणि त्यांना 60व्या वर्षानंतरची साधारण तरतूद करायची आहे. अशा वेळी काय सल्ला असेल त्यांना? ओके रुजुता, सल्ल्याच्या आधी म्हणजे सगळ्यांनाच एक विनंती किंवा आपण एक चांगलं सजेशन म्हणूया. कारण की अदर दॅन द इन्फ्लेशन आपण जे डिस्कस केलं, वन ऑफ द किलिंग फॅक्टर इज हेल्थ इन्शुरन्स. म्हणजे आपण काय करतो, सगळेच जण हेल्थ इन्शुरन्सकडे तेवढं लक्ष देत नाही. आणि जेव्हा आपल्याला 45 किंवा 50व्या वर्षी आपल्याला कळतं की नाही, अरे आपल्याला काहीतरी ब्लड प्रेशर, डायबिटीज वगैरे असं झाले, त्यावेळेला आपल्याला अवेअरनेस येते. तर मला सगळ्यांना सजेशन असेल की तुम्ही अगदी लवकरात लवकर, जसं मी म्हणते की पेन्शनसाठी सुरुवात करा, तसंच लवकरात लवकर तुम्ही हेल्थ इन्शुरन्सची पण सुरुवात करा. इनफ हेल्थ इन्शुरन्स घ्या, जेणेकरून, कारण की तुमचा मेजर पोर्शन तुमचा पेन्शनचा हेल्थ केअरसाठी जातो 50 किंवा 60व्या वर्षी. ओके, आता आपण त्यांच्या प्रश्नाकडे वळूया. तर त्यांना नाही आहे, रेग्युलर इन्कम नाही आहे. अटल पेन्शन योजना खरंच चांगली आहे, पण तिथे पण कसं ऑफकोर्स अशोर्ड रिटर्न असल्यामुळे लिमिटेड रिटर्न्स आहेत. मला त्यांना असं सजेस्ट करावं वाटेल, त्यांचं वय 38 आहे, म्हणजे शी इज स्टील यंग. आणि ॲज अँड वेन शी गेट्स ॲटलिस्ट त्यांनी सिप सुरू करावी. एक सिप काही म्हणजे तुम्हाला 10,000 किंवा 50,000ची गरज नाही. तुम्ही महिन्याला 1,000 पासून किंवा 500 पासून सुद्धा सुरू करू शकता, जेणेकरून लेसे तुम्हाला 10 ते 15 वर्षाच्या नंतर त्याचे चांगले रिटर्न्स पण मिळतील. नक्कीच. आणि सेम पर्पज शी कॅन यूज ॲज अ पेन्शन फंड लेटर ऑन. बरोबर आहे. आणि त्यामुळे म्युच्युअल फंडाचा पर्याय, आणि 38व्या वर्षी करताय त्यामुळे तुम्ही जोखीम पत्करून सुद्धा ही गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडाचा पर्याय चांगला आहे. 1 किंवा 2 म्युच्युअल फंड निवडून तज्ज्ञांच्या मदतीनं त्यात SIPच्या माध्यमातून, म्हणजे दर महिन्याला
तुमच्याकडनं 500,000 जमेल अशी गुंतवणूक होईल, अशा पद्धतीने गुंतवणूक करा. त्याचा फायदा तुम्हाला 60व्या वर्षानंतर सुद्धा नक्की मिळू शकेल. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. वेळ आज कार्यक्रमाची आपली इथेच संपली आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आलात, सहभागी झालात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबद्दल. आज कार्यक्रमात भाषा पैशाची मध्ये इथेच थांबतोय. नवीन विषय घेऊन पुढच्या शनिवारी पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा जय महाराष्ट्र.